हिमालय प्रामुख्याने पनवेल परिसरात आणि अंबरनाथ परिसरामध्ये जी शहरीकरण वाढलेलं आणि जी लोकवस्ती वाढलेली आहे त्याच्या आधारे राज्य सरकार आता 2 नव्या महानगरपालिका स्थापन करण्याचा विचार करत आहे आणि त्या अनुषंगाने MMRDA ने आपला प्रस्ताव तयार केलेला आहे आणि या प्रस्तावानुसार अंबरनाथ परिसरात म्हणजे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरात अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर या ज्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिकांचं एकत्रीकरण करायचं आणि त्याची अंबरनाथ ही नवी महानगरपालिका निर्माण करायची। त्याच पद्धतीने पनवेल परिसरामध्ये पनवेलच्या आजूबाजूला नवी मुंबई परिसरात उल्वे, नवीन पनवेल, कळंबोली व खारघर या ज्या ही जी ठिकाणं आहेत ही ठिकाणं एकत्रित करून या ठिकाणाची एक नवी महानगरपालिका पनवेल महानगरपालिका स्थापन करायची असा हा प्रस्ताव आहे। MMRDAच्या 26 ऑगस्टला जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये MMRDAने या संदर्भातला प्रारूप आराखडा जो तो आराखडा तयार केलेला आहे तो आराखडा बैठकीत मांडलाय। आता या संदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आणि मुंबई महानगर नियोजन समितीकडून हा जो प्रारूप आहे तो अंतिम केला जाईल आणि त्यानंतर या दोन्ही महानगरपालिकांच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यास समितीची स्थापना केलेली आहे। आता अभ्यास समितीचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री या संदर्भातला आपला निर्णय लवकरच घेतील आणि पनवेल परिसरात राहणाऱ्या आणि अंबरनाथ परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी खुशखबर आहे कारण पुन्हा एकदा आपण या भागातील लोकांसाठी सांगूया की ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर या नगरपालिकांचे एकत्रीकरण करून नवी महानगरपालिका जिचं नाव कदाचित अंबरनाथ असेल आणि नवी मुंबई परिसरातील उल्वे, नवीन पनवेल, कळंबोली आणि खारघर या परिसरांचं एकत्रीकरण करून पनवेल महानगरपालिका अशा 2 नव्या महानगरपालिका महाराष्ट्रात अस्तित्वात येऊ शकतील। यावेळी दीपक 27 गावं जी कल्याण डोंबिवली नजीकची आहे ज्यांचा प्रश्न खरं म्हणजे निवडणुकी आधीपासून चर्चेत होता, फार चर्चेत होता, त्या 27 गावांना अंबरनाथ महापालिका जी नवीन महापालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे त्यात एकत्रित करण्याचा काही यामध्ये तरतूद किंवा प्रस्ताव आहे का? हिमालय त्या 27 गावांचा प्रश्न पूर्णपणे वेगळा आहे कारण त्या गावं जी आहेत ती कल्याण महानगरपालिकेच्या क्षेत्राशी निगडीत आहेत त्यामुळे त्यांचा समावेश झाला किंवा ती वगळण्याचा निर्णय झाला तरी त्याचा पूर्णपणे विषय संबंध आहे तो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेशी असेल। अंबरनाथ महानगरपालिका जी नव्याने अस्तित्वात येण्याची शक्यता आहे त्याच्याशी या 27 गावांचा कुठलाही संबंध नसेल कारण आता जो प्रारूप आराखडा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये अंबरनाथ परिसरातील कुळगाव, बदलापूर आणि अंबरनाथ या 3 नगरपालिकांचं एकत्रितकरण करण्याचा प्रस्ताव आहे। नक्की धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।